आजच्या या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय शिक्षकवृंद, नूतन ज्ञान मंदिर संस्थानाचे सर्व कर्मचारी आणि माझ्या मित्रमैत्रिणींना आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजचा हा सोनेरी क्षण आपल्या सर्वांसाठी एक आठवणीचा आरंभ आहे। तुम्ही दिलेल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची जी शोभा आली आणि आपल्या जुन्या आठवणींना जो सुंदर उजाळा मिळाला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। गेट टुगेदर म्हटलं की आपल्या समोर उभ्या राहते शाळा, शाळेचा वर्ग, आपल्या शिक्षकांची शिकवण, मित्रमैत्रिणींसोबतची मौज मस्ती आणि त्या अविस्मरणीय आठवणी। त्या आठवणींना पुन्हा जगायचं, आपण हरवलेला काळ पुन्हा अनुभवायचा, हीच ती उर्मी जी या गेट टुगेदरच्या रूपात साकारली जाणार आहे। मित्रांनो, गेट टुगेदरचा विषय जरी निघाला की मग आपल्या सोशल मीडियामध्ये आपण तयार करतो व्हॉट्सअपवर एक ग्रुप आणि त्या ग्रुपमध्ये मिळेल तिथून आपल्या मित्रमैत्रिणींचे कॉन्टॅक्ट शोधून ऍड करतो आणि एकामागे एक खूप सारे मित्रमैत्रिणींचे कॉन्टॅक्ट आपल्या लिस्ट मध्ये ऍड होतात, पण त्यांचे नाव सुद्धा आपल्या लक्षात नसतात आणि आपण स्वतःलाच विचारतो आपण आपल्या मित्रांपासून किती दूर आहोत। गेल्या काही वर्षापासून आपण सगळ्यांनाच या गेट टुगेदरची चर्चा तर नेहमीच होत आहे, पण तो दिवस मात्र काही येत नव्हता। मित्रांनो, आपण सगळेच नेहमी म्हणायचो यावेळी नक्की करायचं आपल्याला गेट टुगेदर, पण कसे तरी सगळं बोलण्यातच थांबत होतं। परंतु यावेळी काहीतरी वेगळंच घडत होतं। नेहमी जशा पुनीत, महेश, अंकिता आणि माझ्या शाळेच्या गप्पा रंगायच्या, त्या गप्पांमध्ये सर्वच अचानक विचारायचे, संदीप आपलं गेट टुगेदर खरंच होईल ना? आणि फक्त हो म्हणून ती वेळ निघायची, पण त्या प्रश्नात फक्त शब्द नव्हते, त्यात भावना होत्या, त्यात शाळेच्या आठवणी होत्या, तुटलेले धागे होते आणि पुन्हा एकत्र येण्याची एक शांत इच्छा। तेव्हा म्हणायचो आपला महेश आहे ना, महेशवर माझा पूर्ण विश्वास आहे, तो आपल्या आडाचा करता धरता आहे आणि त्याने मनावर घेतलं तर हे स्वप्न नक्की साकार होईल आणि मी त्याच्या सोबत आहे आणि आपले मित्र तर कायम आपल्या सोबत राहतात। तरी मनात काय एक प्रश्न होताच, हे सगळं बोलण्यातच राहील का की खरंच एक दिवस पुन्हा शाळा भरलेली दिसेल? आणि आज तो दिवस आलेला आहे। 3-4 वर्ष नुसते चर्चाच झाल्या, पण तर वाटतं काही स्वप्न उशिरा का होईना पण योग्य वेळ आल्यावर स्वतःहून वाट शोधून काढतात। मग तसंच आपला हा योग कसा जोडून आला तर बघ, चर्चा खूप रंगल्या। त्या दिवशी मात्र एक व्हिडिओ कॉल ज्यामुळे एक ठिणगी पेटली। त्या व्हिडिओ कॉल मध्ये असे ठरले, संभाजीनगरला येथील तेवढ्यांचे एक गेट टुगेदर करायचे आणि तेथे आपण आढावातला अपेक्षित असलेल्या गेट टुगेदरची चर्चा करायची। नाशिक तर कोणी अहिल्यानगर, संभाजीनगर आणि इतर ठिकाणावरून आलेले आहेत, ते आपल्या शाळेत आले। पण या सगळ्या अंतरापेक्षा मोठी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपली मैत्री। फक्त मैत्रीच्या ओढीने, आठवणींच्या हाकेला प्रतिसाद देत तुम्ही आज इथे आलात, हेच तर आपल्या गेट टुगेदरचं खरं महत्व आहे। मित्रांनो, हा कार्यक्रम फक्त गेट टुगेदर नाही, हा आपल्या आठवणींचा उत्सव आहे, आपल्या मैत्रीचा पुनर्जन्म आहे, आपल्या शिक्षकांचा आशीर्वाद आहे। तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आजचा हा क्षण शक्य झाला आहे। आता तुमचा अधिक वेळ न घेता शाळेबद्दल माझ्या मनातल्या काही ओळी मी येथे सांगतो आणि माझी प्रस्तावना थांबवतो। मित्रांनो, शाळा हा शब्द उच्चारला की मनी एक गोड वारा वाहतो आणि आपण क्षणातच भूतकाळाच्या त्या ओंजळीत परत जातो, ज्या ओंजळीत मित्रांच्या हास्याची रिमझिम होती, शिक्षकांच्या ओरडीतही आईसारखी माया दडलेली होती आणि स्वप्नांची पहिली बीजे मातीसारखे सुंदर बालपणात पेरली जात होती।
आजच्या आयुष्यात जिम्मेदारीची जड बॅग खांद्यावर असली तरी शाळेच्या आठवणींचा एक धडा मनाला पुन्हा हलकं करत जातो. इतिहासाच्या पुस्तकात स्वतःचं नाव नसलं तरी पण शाळेच्या प्रत्येक दाराने भिंतीने आपला इतिहास जपून ठेवला आहे. भूगोलाच्या नकाशात शाळा टिपका म्हणून दिसत असेल, पण मनाच्या नकाशावर ती अजूनही सर्वात मोठं राज्य आहे. शिक्षकांच्या त्या छडीची कधी भीती वाटायची, आज मात्र ती छडी पुन्हा हातात घ्यावं असं वाटतंय सर. कारण तिथेच होतं संस्काराचं खरं सोनं. कारण त्या छडीखाली आपलं आयुष्य सरळ चालायला शिकत होतं. आपल्या मित्रांसोबतचा एक क्षण हा सोनेरी धावपळीचा उत्सव होता. आणि आजच्या कठीण काळात तीच आठवण आपल्या आयुष्यात वर्षासारखी वाढत आहे. शाळा म्हणजे फक्त भिंती पुस्तक वर्ग नाही. शाळा म्हणजे फक्त भिंती पुस्तक वर्ग नाही, ती म्हणजे हसण्याच्या लाटा आहेत, आठवणींचे ढग आहे. आणि याच आठवणींच्या ढगाला मैत्रीचा गार वाराचा सहवास मिळाला तर मनाला पुन्हा जगवणारा एक जिवंत झरा म्हणजेच ती आपली शाळा आहे. म्हणून शाळा हा शब्द ऐकला की मन त्या क्षणी उघडतं. जणू काही कोणीतरी आतून हळूच म्हणतंय, चल पुन्हा एकदा शाळा भरूया, चल मित्रा शाळेत जाऊया. धन्यवाद. The result that we are gathered here for today.